च्या मायला अगदी ढाब्यावर जसतो तसा चिकन मसाला अगदी व्यवस्थितरित्या तयार झालेला आहे आपला. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. नमस्कार, शिल्पास रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन मसाला. त्यासाठी मी इथे खोबरं भाजून घेतलेलं आहे, कांदा पण भाजून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, 4-5 लसूण पाकळ्या, 1 टोमॅटो आणि थोडंसं आलं. आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं मिक्सरमधून. अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे, त्यानंतर अर्धा चमचा हळद. हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर मी ते गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला 1-1.5 चमचा तेल ओतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी ते कांदा छोटा बारीक कापून घेतलेला आहे. हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं मऊ होईपर्यंत. वाटून घेतलेलं आहे बारीक, हे मिक्स करायचं आपल्याला. हे पण छान परतून घ्यायचे. आता यामध्ये गरम पाणी ठेवायचं यावर. तर बघूया, आपलं पाणी गरम झालेलं आहे. आता हे आपल्याला चिकनमध्ये टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला पण पाणी सुटलेलं आहे. त्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला उकळी येऊन द्यायचे. इथे मिक्सरमधून बारीक केलेला मसाला झालेला आहे तयार आपला. आता आपण इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले मी. आता त्यामध्ये आपल्याला मसाला टाकून घ्यायचे. हे परतून घ्यायचे आपल्याला 5 मिनटं तेल सुटेपर्यंत. आता इथे आपला मसाला परतून तयार आहे. आता यामध्ये मसाले मिक्स करून घ्यायचे. इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे, 1 चमचा लाल तिखट घेतला आहे, 1 चमचा गरम मसाला आहे, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे.
हे आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचे सगळं मिक्स होईपर्यंत. आता इथे आपला मसाला परतून तयार आहे. चांगलं तेल पण सुटले. आता यामध्ये आपण मगाशी शिजून घेतलेलं चिकन मिक्स करून घ्यायचे. आता याला एक छान उकळी काढून घ्यायची आपल्याला. उकळी आली. आता यामध्ये मी 1 चिमूट कसुरी मेथी टाकते आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिट वाफवून घ्यायचे बारीक गॅसवर. आता आपण झाकण उघडून बघूया. तुम्ही बघू शकता आपला चिकन मसाला तयार आहे. मी अगोदरच मीठ टाकून घेतलं होतं शिजत टाकताना, त्यामुळे इथं मीठ नाही टाकले मी. अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि कसुरी मेथी नक्की टाका थोडीशी, त्याने खूप छान चव येते. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.